मित्रांनो, माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, आज दिनांक आहे 1 जुलै. 1 जुलै म्हणजे हा भारतवर्षामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये हा 1 जुलै दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर्स डे म्हणजे काय? प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही त्याच्या आयुष्यामध्ये असं विशेष काहीतरी करत असतो. तर जालना भारत देशामध्ये विधानचंद्रजी राय, स्वर्गीय डॉक्टर विधानचंद्रजी राय यांनी त्यांच्या कार्यामुळे जे नावलौकिक पावला, त्या नावलौकिकमुळे भारत सरकारने त्यांना साधारण 1961 मध्ये भारतरत्न पुरस्कार दिला. आणि भारतरत्न पुरस्कार दिल्यानंतर 1 जुलै 1962 मध्ये त्यांचं निधन झालं. आणि तोच दिवस भारत सरकार हा डॉक्टर डे म्हणून साजरा करत असतो. डॉक्टर विधानचंद्र राय यांचा जन्म साधारण 1818 मध्ये झाला, तर त्यांचं निधन झालं 1962 मध्ये. फिजिशियन सर्जरी त्यांनी प्रॅक्टिस केली. लंडनमध्ये, कलकत्तामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते भारत देशामध्ये आले आणि भारतामध्ये त्या रुग्णांची सेवा केली. असो मित्र, 1 जुलै हा डॉक्टर डे का साजरा करतात याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रत्येक गल्ली बोळामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये असे कर्तृत्ववान डॉक्टर असतात. अशाच एका डॉक्टराचा शोध घेण्यासाठी मी आलेला आहे. आणि आजचे डॉक्टर साहेब विशेष म्हणजे जालना शहरामध्ये कबाडी मोहल्ला किंवा अलंकार टॉकीजच्या मागे जो खडकपुरा ज्याला म्हणतात, त्या अशा एरियामध्ये मी आलेला आहे. या भागामध्ये आहेत श्री डॉक्टर बाबूरावजी बावस्कर. आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की गरिबांचा वाली किंवा गरिबांचा सहारा ज्याला असं म्हणतात, अशा डॉक्टर साहेबांचा पेशा आहे. अगदी मूल्य हातावर नगावर मोजणे, इतकी फी घेणं आणि कमी खर्चाच्या औषधी देणं आणि लवकरात लवकर चांगला पेशंट बरा करणं, अशी यांची सेवा आहे. आणि वेळेचं भान न ठेवता सेवा परमो धर्म, बस हेच एक तत्व ठेवायचं आणि त्या हिशोबाने सेवा करायची, असं हे डॉक्टर साहेबांचं तत्व आहे. मोठ्यातले मोठे असो, श्रीमंत असो, करोडपती असो का गरिबातले असो किंवा मध्यमवर्गीय, सर्व जाती, धर्म, पंथ आणि गरीब, श्रीमंत असे सर्वच लोक इथं येत असतात. नक्कीच आपण जर जालना शहरामध्ये आले असतात तर नेहरू रोड सराफ बाजार ज्याला म्हणतात किंवा अलंकार टॉकीजच्या मागं किंवा बरवार गल्ली जी आहे त्याजवळ असलेलं डॉक्टर बाविस्कर यांचं क्लिनिक आहे. तर नक्की आज आपण भेटूया डॉक्टर बाविस्कर सर यांना. मित्रांनो, हे आहे डॉक्टर बाविस्कर यांचं क्लिनिक. अतिशय साधं आणि सोपं असलेलं हे क्लिनिक आहे. कुठेही तामजाम नाही, शो नाही आणि आवाजावी खर्च नाही, की जेणेकरून पेशंटकडून सुद्धा जास्त पैसे घेण्याची हाव नाही. असे हे डॉक्टर साहेबांचं व्यक्तिगत आणि चांगलं आयुष्य आहे. हे आहे डॉक्टर साहेबांचे चिरंजीव अजय बाविस्कर. मित्रांनो, अतिशय साधं आणि सोपं असलेलं हे साहेबांचं क्लिनिक आहे. डॉक्टर साहब के पास कब से आते? तो जब से ना भैया, कब से आते? छोटे थे, उधर है कि उनका दवा खाना, अच्छा, फिर इधर दार गुण आता क्या साहब का? फिर आता नहीं करके तो आते. क्या बोले? पहले नाम बोला. क्या दवाखाना कहाँ था पहले? ये मस्जिद के पीछे मेरे माँ बाप का घर है. हमारा अच्छा. भी था. अच्छा. सुविधा नगर को है. अच्छा, तो पहले वहाँ था क्या दवाखाना? हाँ, ये मस्जिद है क्या उसके बाजू में. अच्छा, कितने साहब को? अच्छा, तो साहब के पास कितने दिन से आते? पहले से आते? हाँ, पहले से आते हम सब परिवार गली. साहब का नाम मैंने भी बहुत सुने वाला है. गुण अच्छा आता और कम खर्चे में इलाज होता. हाँ, सब हम इनका नहीं चाहते बचपन से. खिलेते थे. क्या खिलेते? क्या बोले?
10 रुपए क्या फी लेते थे पहले। 10 रुपए? अरे बाप। अब बढ़ाए उन्होंने 30 रुपए, 40 लेते अब। अच्छा, 40 भी लिए तो ज़्यादा नहीं ना, दूसरे तो 400 लेते। वो गरीबी को जानते हैं ना वो। हाँ ये बात बोले, गरीबी को जानते हैं, झूठे बात नहीं करने की। सही बात है। दूसरे तरफ अपन गए ना, 150 रुपये 200 रुपये लेते। अब वो 200 रुपये फीस डॉक्टर साहब की, फिर 400 रुपये गोलियां दवाई की हो जाते। मेरा जाने का है तपासते। मित्रांनो, मला नक्कीच अभिमान आहे की डॉक्टर बाविस्कर सारखे डॉक्टर या जालना शहरामध्ये आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो मी की सरांचं 43 वर्षाची 45 वर्षाची प्रॅक्टिस आहे. आणि या भागामध्ये या बरवार गल्ली म्हणा किंवा अलंकार टॉकीज मागचा जो एरिया आहे, हाच नव्हे तर अख्ख्या जालना शहरातून या क्लिनिकमध्ये पेशंट येत असतात. डॉक्टर डे हा नेमका म्हणजे वैयक्तिक कोणाचा न असता प्रत्येक डॉक्टरचा हा दिवस आहे. आणि नक्की त्या अनुषंगाने मी आणि माझे मित्र इथं त्यांचं ऋण मानण्यासाठी इथं आलेलं आहे. मित्रांनो, पैसे कमवण्यासाठी मी बरेच डॉक्टर बघितले की शहर किंवा आपलं क्लिनिक सोडून हे दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि पैसा कमवत आहे. पण असे काही डॉक्टर आहेत की ते सेवाभाव, परमधर्म. आता साहेबांचा एक मुलगा सुद्धा मोठा डॉक्टर आहे आणि स्वतः एक मुलगा जो आपण बघितला ते मेडिकल चालवतात. त्यानंतर अजून एक मुलगा आहे ते दुसरे मेडिकल चालवतात. पैशाच्या मागे न पळतात एक साधं सुद्धा क्लिनिक ठेवलं आणि गरिबांची, मध्यमवर्गीयांची ही सेवा करणं. पण असो, करोडपती, लखपती आणि सर्व धर्मीयांचे सर्वच लोक या स्तराचे लोक इथं जालना शहरात इथे येत असतात. तर अण्णा आओ इधर से, आओ आपका स्वागत करो. सामने आओ, इधर आओ, सामने आओ. मी डॉक्टर बाविस्कर आणि मी माझं शिक्षण हे ग्रामीण भागापासून सुरू झालं. प्रायमरी शिक्षण हे ग्रामीण भागातच घेतलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झालं आणि 8वी ते 10वी शिक्षण माझं मराठा हायस्कूल औरंगाबाद या ठिकाणी झालं. त्यानंतर 12वीसुद्धा औरंगाबादमध्ये झालं. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण हे जालन्यामध्ये पहिलंच कॉलेज उघडलं होतं 1975ला. त्या पहिल्या बॅचमध्ये मी ॲडमिशन घेतलं. कॉलेज कोणतं? हां, कॉलेज हे बीडमधील शिक्षण संस्थेचं कॉलेज होतं, होमिओपॅथिक अँड बायोकेमिक मेडिकल कॉलेज जालना. इथं मी शिक्षण घेतलं 1975 ते 1980. 80ला मी DHMS उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये मी लेक्चरर म्हणून 5 वर्ष लेक्चररशिप केली. पण कॉलेज नंतर बंद झालं इथलं आणि ते बीडला शिफ्ट झालं. त्यामुळं मग मी स्वतःचा दवाखाना चालू केला. एकदम सुरुवातीला मी ग्रामीण भागात टाकला आणि रोज येणं जाणं करत असताना मग डोक्यात आलं की आपण शहरात का टाकू नये, म्हणून मग मी शहरात दवाखान्याला सुरुवात केली. आणि 1 जानेवारी 1981पासून मी जालन्यामध्ये प्रॅक्टिसला सुरुवात केली. परंतु असं त्यावेळेस म्हणजे लोकांकडे पैशाची कमतरताच असायची आणि मी एकदम स्लम एरियामध्ये दवाखान्याची सुरुवात केली. त्यामुळं पैसे बहुतेक नसायचे लोकांकडे. त्यावेळी मी सुरुवातीला फक्त 5 रुपये घ्यायचो. 5 रुपयापासून मी सुरुवात केली आणि आजही फार कमी पैशामध्ये मी म्हणजे प्रत्येक पेशंटला समाधान देतो. आणि आज मला इथं प्रॅक्टिस सुरू करून 43 वर्ष झालेले आहेत. आणि आजही सर्व पेशंट माझे नाव घेतात आणि माघारी कुणीही विचारलं पेशंटला माझ्याविषयी तरी ते कधीच वाईट सांगणार नाही. गव्हर्मेंटने आमच्यासाठी 2014मध्ये एक CCMP नावाचा कोर्स आम्हाला दिला. तो मी 2017 ते 2019 या काळामध्ये मी पूर्ण केला. त्यावेळेस माझे वय 61 वर्षाचे असतानासुद्धा मी तो
56% 56% मार्क मिळून उत्तीर्ण केला. मेरा नाम सलीम कच्छी है। आज हम भी कई सालों से यहाँ खड़गपुरा में रह रहे हैं और पिछले 40 वर्षों से सर के साथ हमारे संबंध है। सर का स्वभाव और सर के जो हाथ में गुण है ये हमने ऐसे कहीं देखे ही नहीं है। सर के पास अगर हम आए, बातचीत भी अगर सर से कर ले तो आधी बीमारी हमारी दूर हो जाती है। ऐसा, और हमारी फैमिली को सर का इतना सपोर्ट है जिसकी कोई हद नहीं है। मेरी सिस्टर आज कम से कम 40 साल से ब्रेन एपिलेप्सी में जूझ रही थी। उसको एक टाइम पे 30-30, 35-35, 40-40 उल्टे होती थी। यहाँ पे कम से कम 50-50 पेशेंट बैठे हुए रहते, तो उस बीच में आके सर को उठा के लेके जाता था। सर मेरी बहन को तकलीफ हो रही, चलो आप साथ में। सर 1 मिनट में आना, सर ने उसका वहाँ इलाज करना, और 1 रुपया भी आज तक हमारे से उन्होंने लिए नहीं, ना मेरी बहन से, ना किससे। उसके बाद मेरे पापा को भी कैंसर हो गया था लंग्स का, उसमें भी सर ने हमारी इतनी मदद की जिसकी कोई हद नहीं। और सर के जो बड़े लड़के डॉक्टर बिजू, वो उन्होंने भी हमारा बहुत साथ दिए। ये गली में हम इनके बगैर अधूरे हैं। आज जो इनका हमारे साथ जो चल रहा है ये बहुत एक नंबर काम है इनका, और इनके हाथ में इतना जस है कि इनके पास आए कि हम अच्छे हो जाते हैं। और पैसे की तो कोई कभी बात आई नहीं इनके पास में। ये हमारी इनकी तरफ से वो है सर। नमस्कार सर, माझं नाव संदीप टेकूर. मी गेली 10 वर्षापासून डॉक्टर साहेबांचा रुग्ण आहे, पेशंट आहे. ॲक्च्युली मी बाय प्रोफेशन मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, पण मी 2 दिवसापासून पाण्यात भिजलो आणि सर्दी होत होती. घरी भरपूर टॅब्लेट्स आहे मला माहिती आहे, पण कसं आहे डॉक्टर साहेबांना दाखवल्याशिवाय आमचं समाधान होत नाही. त्यामुळे मी आज त्यांना सर्दी झाली म्हणून फोन केला होता आणि मला वाटलं संडे OPD, तर सर मला तर माहीतच होतं सर राहतातच, पण तरी फोन केला तर सर म्हणे मी हॉस्पिटललाच आहे. मी सरांना आज दाखवायला आलो. माझा असा अनुभव आहे माझ्या फॅमिलीचं की एकदा सरांना दाखवलं म्हणजे आमचं अर्धं दुखणं बरं होऊन जातं, असं एक आमचा अनुभव आहे. माझी फॅमिली, माझे नातेवाईक सर्वजण डॉक्टर साहेबांकडेच येतात काही जरी झालं तरी, आणि डॉक्टर साहेब योग्य पद्धतीनं उत्तमरित्या उपचार करतात आणि पेशंटला रुग्णसेवा देतात. त्यांचा अनुभव तर त्यांनी सांगितलेलंच आहे आणि बरेच वेळेस मी त्यांना भेटतो. आता मी MR असल्यामुळे मी रेग्युलर त्यांच्या संपर्कात असतो, तर त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल बरंच मला माहिती ते सांगत असतात की त्यांची प्रॅक्टिसची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, आणि अत्यंत नाममात दरात ते पेशंटला आज रुग्णसेवा देत आहे. नक्कीच डॉक्टर बाविस्कर सरांचा आपल्या जालन्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्या हाती उत्तमोत्तम रुग्णसेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मेरा नाम चंद्रकांत अंबट. मैं डॉक्टर के पास अभी तक 40-45 साल से यहाँ आते डॉक्टर के पास आता हूँ मैं. हम डॉक्टर साहब बहुत कम फीस में सबकी सेवा करते हैं. आज तक बहुत से जानने मोहल्ले में बहुत सब लोग उनका नाम लेते हैं, और बहुत दूर दूर से यहाँ पेशेंट आते हैं, और गली के छोड़ के बाहर के लोग बहुत आते हैं यहाँ पर, जो उनको फीस 40 रुपये में उनकी सेवा करते हैं. बाकी के लोग 150, 200, 250 लेते हैं, वो उधर जाते नहीं. यहाँ आके इनकी सेवा में, और दवा इनकी बहुत फास्ट अच्छा काम करती है. दवा एक बार जाता है आदमी पेशेंट दूसरी बार आता ही नहीं, एक ही बार में ओके हो जाता है. ऐसी सेवा इन्हें देते हैं, और इनका हाथ भी बहुत बढ़िया है दवा के हिसाब से. हमने यहाँ ही जाते हैं, दूसरी तरफ जाते ही नहीं कहीं. मी श्याम जगन्नाथ सिंगारे, मी डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यातून बोलतो आहे. आणि डॉक्टर बाविस्करांचं आज डॉक्टर डे निमित्त खूप खूप अभिनंदन. आणि त्यांनी इथं गरीब एकदम धर्मार्थ दवाखान्यात चालल्यासारखी एकदम कमी फीस घेतात. सगळ्याशी एकदम चांगली वर्तवणूक आहे त्यांची. आणि केव्हाही इथं कधी वेळ देतात, कोणी फोन करू प्रत्येक पेशंटला वेळ देऊन प्रत्येकाकडे जातीने लक्ष घालून खूप पेशंटच्या इकडे त्यांच्याकडे ओढ आहे. आणि बाकी ठीक आहे, शुभेच्छा त्यांच्याविषयी. नमस्कार, मी लखन ठाकूर. मी मोतीबागून आलो, जुने जालन्याहून. सरांचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर सण त्योहार न पाहता ह्या दवाखाना रातबेरात चालू सरकाचे, 24 तास चालू सरकाचे. अगर सर गेले पण घरी, सरला कॉल पण केला तर सर तुरंत येऊन आम्हाला तुरंत ट्रीटमेंट करत आहे. सरचं हे वैशिष्ट्य खूप म्हणजे जुनं आहे. आणि मी कमीत कमी एक 15-20 वर्षापासून येतो आहे. मी, माझी फॅमिली, सगळे आम्ही. सरचं हे सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य हे वाटतं आम्हाला. आणि सरचं एक खरं एक वैशिष्ट्य असं आहे की दिवाळी राहू, होळी राहू, काय कोणते पण सण राहू,
दवाखाना 24 तास चालू सरकारच राहतो. हे एक सरचं खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. सर ते 1000 रुपये टाकू